गडचिरोलीच्या जंगलात, नद्यांच्या किनाऱ्यावर आणि डोंगरांच्या कुशीत पसरलेली छोटी छोटी आदिवासी वस्ती म्हणजे निसर्गाशी एक सुंदर नातं. पानांपासून घरं, जंगलातील फळांपासून अन्न आणि निसर्गाच्या गंधात मिसळलेली साधी पण आत्मसन्मानाने जगणारी माणसं. इथली संस्कृती म्हणजे निसर्गाचं नंदनवनच. नमस्कार, जय सेवा. सर्चचं पाऊल जेव्हा या टोल्यांवर पाड्यांमध्ये पडलं तेव्हा फक्त आरोग्य सुविधा किंवा दवाखाना घेऊन नाही, तर या आदिवासी संस्कृतीविषयी प्रचंड आदर घेऊन पडलं. आरोग्य शिबिरं, माता बालक काळजी केंद्र, महिलांचं प्रशिक्षण, शाळांमध्ये रोग निवारण, या सगळ्या गोष्टी करत असताना सर्चने या आदिवासी संस्कृतीचा नेहमी आदर केलेला आहे. इथे वर्षभर चालणारे पारंपरिक जत्रा, पोळा, होळी या सणातून आदिवासी बांधव आपली ओळख जपत आहेत. नगाऱ्यांच्या तालावर, ताशांच्या नादावर आणि ढोलाच्या ठेक्यावर गाव एकत्र येतं, जिंकतं आणि नात्यांना नवीन रंग चढवतं. लोककला, पारंपरिक गाणी, गोंडी नृत्य हे फक्त साजरेच होत नाहीत, तर सर्चने या उत्सवांना आधार देऊन त्यातून आरोग्य आणि शिक्षणाचं बळ गावात पोहोचवलंय. गावात आरोग्य शिबिर असेल तर ते उत्सवासारखंच भासतं. लहान थोर एकत्र येतात, तपासणी होते, गोष्टी ऐकवल्या जातात. नव्या पिढ्यांना शिकवलं जातं की शरीर जपणं म्हणजे संस्कृती जपणं. इथल्या आजी आजोबांच्या कहाण्या, निसर्गाची पूजा, झाडांची राखण या सगळ्या गोष्टी सर्चच्या कामाला अर्थ देतात. कारण आदिवासी बांधवांचं जगणं हे आपल्याला शिकवतं, जंगल वाचला तर माणूस वाचतो. गावकऱ्यांना केवळ उपचार देऊन थांबत नाही, सर्च त्यांना आत्मनिर्भर बनवतं. गावातले लोक आता आरोग्य सेवक झालेत. महिला आरोग्य दूत आशाताई गावाला आत्मनिर्भर बनवत आहेत. आणि या सगळ्यातून एक गोष्ट स्पष्ट होते, गडचिरोलीत बदल घडतोय, तो रेला नृत्यात मिसळूनच. आज आदिवासी दिनी आपण या संस्कृतीला फक्त सलाम करत नाही, तर तिच्यातलं बळ जगायला शिकतोय. सर्चचा हा प्रवास म्हणजे निसर्ग, संस्कृती आणि विज्ञानाचं एकत्र नातं.